फ्रेंड्स कशा आहात सगळे नक्कीच मस्त असाल तर असेच मस्त राहा हॅप्पी राहा आणि माझा आजचा ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. तर ही माझा चॅनलवरचा फर्स्ट ब्लॉग आहे. तर आज आहे शिवांशचा बड्डे आणि माझं एक चॅनल आहे पहिलं अश्विनी दत्ता ब्लॉग, त्याच्यावर 6000 सबस्क्रायबर्स पूर्ण आहेत आणि हे चॅनल मी माझं खोललेलं आहे. ह्या चॅनल बाबतीत का वेगळं खोललं आहे ह्याचं मी रिझन तुम्हाला सांगेल कुठल्या ना कुठल्या व्हिडिओजमध्ये. पण आता तर सध्या ह्या चॅनलवरचा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि आज आहे शिवांचा बड्डे आणि इकडे बघा सगळे चिल्लर पार्टी फुगे फुगवायला बसलेली आहे. ही बघा इकडे सानू आहेत, इथे शोभा बसली, इथं समृद्धी आहे, तिकडे पिल्लू आहेत आणि शिवांश इथं झोपलाय आणि आमचा छोटा झोक्यामध्ये आहे. आणि तुम्हाला दाखवते फुगे केवढे झाले फुगून. तर बघा फुगे इथं टाकले तेवढे फुगे फुगून झालेत, आणखीन फुगे राहिलेत फुगवायचे. तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा आणि खूप सारं प्रेम द्या. तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा. आमचं डेकोरेशन वगैरे झालंय आणि आता आम्हाला पण रेडी व्हायचंय. तर डेकोरेशनला मदत केली आमच्या आहोंनी, है ना, पतिदेवनं माझ्या मदत केली डेकोरेशनला आणि त्यांचं डोकं खाल्ले मी फुग्यांसाठी म्हणून ते आता चिडलेत माझ्यावर. फुगे किती तर फुटले. तर तुम्हाला मी डेकोरेशन दाखवते. तर बघा इथून मी दाखवते खिडकीमधून डेकोरेशन असं दिसतंय. तर भारी म्हणजे झालंय तसं भारी डेकोरेशन तुम्ही बघू शकताय. पण विषय असा झाला की डेकोरेशन करायचं होतं आम्हाला बाहेर वट्ट्यावरती, पण पावसाचं वातावरण झालं त्यामुळे काय आम्ही केलंच नाही वट्ट्यावर. मग इथेच आतमध्ये फुगे वगैरे लावून असं केलं होतं डेकोरेशन आणि इथे लाईटिंग पण लावली होती. आणि ही मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं. खरं म्हणायला गेलं तर ऑनलाईन ऑर्डर केलेलं होतं मिशोवरून. तर भारी आले फुगे वगैरे सगळं भारी आलं आणि लाईटिंग पण घेतली होती. तर ती लाईटिंग लावायला काही तिथे बोर्डच नव्हता, तर त्यामुळे ती लाईटिंग स्किप केली आम्ही, तिथं लावलीच नाही ती लाईटिंग. आणि जे घरात आमच्याकडे डिस्को बल्ब वगैरे होता तीच लावलेला आम्ही, पण छान वाटत होतं ती पण. आणि असं केलं तर लाईट चालू केल्यानंतर तर असं दिसत होतं. तर मग झालं तरी पण बरं झालं. पण पहिल्यांदा जेव्हा आम्ही बाहेर डेकोरेशन केलं तेव्हा ती लाईटिंग लावायची होती तर ती लाईटिंग लागत नव्हती. मी खूप घाबरून गेली. म्हणलं आता ऐन वेळी ही लाईटिंगला काय झालं म्हणलं, पूर्ण मूड गेलता. पण ह्यांनी सगळं व्यवस्थित केलं, म्हणजे कुठलीच लाईटिंग चालू होत नव्हती. तर त्यामुळे मला खूप टेन्शन आलं तर काहीसुद्धा काही हे होत नव्हतं. तर मग आता आम्हाला रेडी व्हायचं आहे, शिवांशला रेडी व्हायचं आहे. तर बघा आता आम्ही सगळे रेडी झालो आहे आणि सगळे आलो केक कट करायला. तर आता मी ते केक बाहेर काढते तोपर्यंत सगळे आलते आणि केक कट करायचा होता आता. तर बघू शकताय खूप म्हणजे असं काही जास्त आम्ही माणसं बोलवलेलीच नव्हते, तेवढे छोटे छोटे आणि आमच्या पुढच्या घरी जेवढे राहतात ना तेवढेच, आमच्या इथलेच आजूबाजूंचेच तेवढे बोलवलेले, मी जास्त कोणाला बोलवलंच नव्हतं आम्ही. तर उशीर पण खूप झालता आणि आम्ही काय बड्डे एवढा मोठा करणार नव्हतो, त्यासाठी कोणाला बोलवलं नव्हतं. बड्डे करायचा होता त्याचा मोठा, आम्ही विचार केला मोठा बड्डे करायचा होता पण झाला नाही, त्यामुळे आम्ही घरातच त्याचा बड्डे केला. तर बघू शकताय आता इथे त्याचं आवरायचं चालू आहे म्हणलं आणि इथं भाऊजी फोटो वगैरे ही त्याचं काढायचं चालू होतं आणि शिवांश शांत गप उभा राहिला होता. भारी वाटलं मला, कारण त्याला ना असं काही असलं ना त्याला खूप सवय की त्याला कालवा करून द्यायचा आहे, ते खूप कालवा करतो आणि ते रडतो सारखा सारखा. तर म्हणजे त्याला असं काही जमत नाही, पण बरं ह्यावेळेस थांबला तो शांत. तर मला खूप भारी वाटलं. आणि इथे बघा, आणि इथे मागेच मी लाईटिंग लावणार होती ती पण नाही झालं मला लावणं. आणि जिथे मेन शिवांची खुर्ची होती ना तिथेच ती साईडला वेगळं दिसत होतं. आणि विचार आम्ही असा केला की त्याचं बाहेर डेकोरेशन करायचं आणि तिथं त्याला आम्ही छोटीशी म्हणजे त्याला गाडी घेतलेली थार गाडी, तर त्याला फुगे वगैरे लावून आम्ही तिथे त्याला एंट्री करायची त्याची, पण नाही झालं. आणि मला नाही ते टी व्हीला पण ना त्याचे व्हिडिओज लावायचे होते बड्डेच्या वेळेस, म्हणजे केक कट करायच्या अगोदर त्याचे जे छोट्या 1 मंथपासून जे काढलेले व्हिडिओज होते शिवांचे ते मला टी व्हीला लावायचे होते, पण काही झालं नाही माझं, म्हणजे लक्षातूनच गेलं ती माझ्या की मला ती तसं करायचं होतं. तर मला ना त्याच्यात लावायचे होते एक एक करून टी व्हीला व्हिडिओ, पण लक्षातच राहिलं नाही माझ्या की करायचंय म्हणून. आणि मला नाही का ना त्याचे मी एक एक करून सगळेच व्हिडिओ, काही व्हिडिओ यांच्या मोबाईलमध्ये होते, काही व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये होते, तर ह्यांच्या मोबाईलमधून घेऊन वगैरे मी एक एक सगळे व्हिडिओ त्याचे एडिट करून मी ठेवले होते. 10-12 मिनिटाचा एक व्हिडिओ जो झालता त्याचा. तर मग तेच व्हिडिओ मी म्हणलं होतं की बड्डे दिवशी लावायचं त्याच्या टी व्हीला,
पण काय करायचं माझ्या लक्षात राहिलं नाही, जाऊ द्या त्याच्या 3rd बर्थडेला. आणि ते आई सगळ्यांना हळदी कुंकू लावायचं चालू होतं आईंचं. तर असं असतं की कोण कोणाच्या बर्थडेला आलं ना, मुलांचा असो किंवा मुलींचा असो, ती पहिल्यापासूनच प्रथा आहे की ती हळदी कुंकू लावायची. तर मग आता ही चालू होतं की हळदी कुंकू वगैरे लावायचं. हे आहेत माझ्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई, म्हणजे आमच्या चुलत जाऊबाई आहेत. तर त्याच त्यांच्या सख्या जाऊबाई आहेत ज्या आहेत ऋतुजा ताई आणि अगोदर लावलेल्या अनिता ताई आहेत. म्हणजे ह्या आहेत आमच्या पुढेच राहतात. म्हणजे ते गावाकडे घरे असे मुंबई टाईप सिटी टाईप नसतात घरं, महागे पुढे असे असतात. तर मग आमचं घर आहे मध्ये, आणि आमच्या घराच्या पुढे जे घर दिसतंय साईडलाच तुम्ही बघू शकताय तिथेच त्यांचं घर आहे. म्हणजे अशी मागे पुढे घरं असतात, असे साईडला वगैरे नसतात, अशीच घरं असतात गाव साईडला. आणि ह्या आईंच्या जाऊबाया आहेत, या जावा आम्ही जावा आमच्या. तर बघा झालंय हळदी कुंकू लावून, आणि इथे शिवानी बघा कसा बसलाय. आणि त्याला आता उठ करत होतो आम्ही केक कट करण्यासाठी, पण तो काही उठत नव्हता. आणि आता इथं आई पण मला हळदी कुंकू लावायसाठी आलते. आता आलता लास्ट नंबरला, माझा नंबर आलता लास्ट स्टेपला. तर मग आता इथे हळदी कुंकू लावायचं चाललं होतं. आणि शिवांचं बघू शकताय तिकडं त्याचं देव बाप्पा चालू होतं. म्हणजे त्याला देव बाप्पा म्हणलं ना, तो हात असा जोडतो. तर म्हणजे खूप भारी करतो ते. तर त्याचा हात जोडायचं चाललं होतं. हे त्याला म्हणजे ह्यांनी त्याला ना असं शिकवलंयच की देव बाप्पा करायचं. त्याला देवामध्ये ना खूप इंटरेस्ट आहे शिवांशला. तर म्हणजे त्याला देवाचं कुठलं काय असू दे तो हातच जोडतो. तर म्हणजे भारी वाटतं मला तसं की तो तसा आतापासूनच त्याला तसं वळण आहे. पण आम्ही पण जेवढं होईल तेवढा प्रयत्न करणारच आहेत त्याला. तर होऊ शकता. आता इथे शिवाचा केक वगैरे घेतला होता, आणि केक काय आम्ही मोठा आणलाच नव्हता, कारण आम्ही काही जास्त बोलवलेली नव्हती माणसं. तर जेवढे बोलवलेत तेवढ्यांचाच केक आणला होता आम्ही. तर बघा आई इथे त्याला हळदी कुंकू लावताय तरी पण त्याचा हात वर जोडायचं चालूच होतं. तर तो खूप नखरे करतोय आता. तर 2 वर्ष तर झाले कंप्लीट बघता शिवांशला कधी मुलं लहानाचे मोठे होतात ही पण कळत नाही. तर झाला आहे त्याचा 2nd बर्थडे. आता 3rd बर्थडे कधी येईल ही पण कळणार नाही आम्हाला. तर भारी आहे असू द्या. तर बघा आता ना सगळ्यांना झालंय, तर आता शिवांशला ओवाळायचं चालू आहे इथं. आणि तो शांत थांबलाय आपला गपवानी आणि ती अर्धीचं ताट धरायला बघतोय. तर फर्स्ट म्हणला आई तुम्हीच ओवाळा. तर आईचं ओवाळायचं चालू आहे शिवांशला आता. आणि इथे बघा आता ताई ओवाळायला आलेत. आणि मी व्हिडिओ फास्ट केला आहे स्पीडमध्ये, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होतोय, कारण सगळ्यांना ओवाळायचं हे दाखवायचं, आणि तसंच स्किप पण करू शकत नाही आहे मी. तर म्हणून मग मी असा व्हिडिओ केला की स्पीडमध्ये घेतला जास्त. तर बघू शकताय सगळ्यांना म्हणजे असं झालं सगळ्यांना आलं पाहिजे कोणी ओवाळले काय. तर म्हणून मग मी आपला व्हिडिओ फास्ट केला स्पीडमध्ये. तर सगळ्यांनी ओवाळलं शिवांशला चालू होतं, आणि तो आपला गप्पानी बघत पण होता, शांत बसत होता ओवाळताना. तर सगळ्यांचं चालू होतं ओवाळायचं आहे आता. तर आता झालता उशीर झालता, आता 10 साडे 10 तर वाजत चालते केक कट करायला. कारण किती जरी लवकर करायचं म्हणलं ना तरी पण उशीर होतो म्हणजे होतो. कारण आम्ही धरला होता 8चा टायमिंग, पण झालं 9:30-10 तरी वाजलेच होते. तर आता मी लास्टला मी चालते ओवाळायला, कारण म्हणलं सगळ्यांना ओळून घ्यावं अगोदर, नंतर मग मी घ्यावं. तर मी आले की ह्याचं बघा कसे नाटकं चालू झाले. सगळ्यांनी ओळूस तर तो शांत बसला, आणि मी साखर चारत होते तर तो साखर पण खात नव्हता. खूप आगाव झाला आहे तसा. तर झालं ओळून. तर मग आता म्हणलं केक तरी कट करून घ्यावा. तर बघा त्याचं म्हणजे त्याला केक कधी आवडत नाही, पण ह्यावेळेस काय झालं त्याला काय माहीत, त्याला केक खायचा होता. तर तो सारखं त्या केकमध्येच बघत होता. तर मग मी आलते कॅन्डल लावायला, पण झालं असं परत ना चाकू आणायला गेले, केक कट कशानं करणार. मग सांगितलं समृद्धीला आणायला. मग आले मी परत ना रिटर्न, आणि लावून आता इथं कॅन्डल्स लावते. त्याचा 2nd बर्थडे म्हणल्या होते, आणि जी तर लावत होती इथं कॅन्डल मी लावली 2nd बर्थडे म्हणून. 2 नंबरची कॅन्डल आणलेली मी 2nd बर्थडे म्हणून. तर आता शिवांशला सगळे म्हणत होते फूक मार, पण ते काय फुकतच नव्हता. किती वेळ तर त्याला म्हणत शिवांश फूक. तो त्याच्याकडे बघतच बसत होता. मी पण सांगते फूक म्हणून, तर तो काय फुकत नव्हता. सगळे त्याला कन्व्हिन्स करत होते शिवांश फूक म्हणून. त्याला म्हणजे फुकायचं म्हणजे ते समजत नव्हतं. तर मग आपलं फूकमध्ये तर ते फुकत नव्हता, चाकूच पकडत होता. तर जाऊ द्या म्हणलं, मग मीच फुकलं डायरेक्ट. तर मग ह्यांना मी म्हणत होते या केक कट करायला, तर ह्यांना असं आवडत नाही काही. तर मग आपलं बोलवलं मी त्यांना, मग केला आम्ही तिघांनी पण केक कट. तर
असा मला शिवायचा ना फोटो वगैरे काढायचे, पण काय करायचं तो फोटोच काढू देत नाही. मग आपलं जाऊ द्या म्हणलं, केक कट करून आपला त्याला केक चारला. आणि यांचं आमचं चाललं होतं आपलं मजा. मला आहो त्याला व्यवस्थित केक चारताना एक फोटो काढूया आपण, पण त्यांना फोटो आवडत नाहीत. दोघं ना बाप लेक सारखेच झालेत आता ते. म्हणजे शिवांशला पण फोटो आवडत नाहीत आणि त्यांना पण नाही. मग मी आपला शिवांशला भरवला, जास्त पण नाही भरवला. मग त्याची जी शिवांच्या बघा आता मी रेडी झालते तेव्हा मी ब्लॉग काढला नाही, कारण सगळे आलते त्यामुळे खूप उशीर झाला. मग डायरेक्ट शिवांचा केक कट केलेला दाखवला ब्लॉग. तर मग मी अशा साडी वेअर केली आणि शिवायचा बर्थडे खूप चांगला झाला. तिथं झालं याची जी आम्हाला लाईटिंग ही लावायची होती, पण झाली नाही. मग त्यामुळे ती मोठा बल्ब जे फक्त डिस्को बल्ब असतो ते लावला होता आम्ही. तर डेकोरेशन पण छान झालं आणि बर्थडे पण छान झाला. ही बर्थडे बॉय शिवांश काय खातोय तू? केक खातोय. शिवायचा बर्थडे झाला आहे ना. ए शिवांश आम्हाला खाऊन घेऊ द्या. बर्थडे बॉय बघा कसा बसलाय. ही त्याची बहीण आहे ना, ती त्याचा भाऊ. ए रितेश झोप आली? हा झोप आली का? हॅपी बर्थडे ही बघा. ए शिवांश ए शिवांश बर्थडे झाला तुझा? झाला. चला आता आम्ही बसतोय जेवायला. चला मग आता झालंय सगळं. ब्लॉग इथंच मी एंड करते आणि खूप सारं प्रेम द्या ह्या सुद्धा माझ्या चॅनलला. सबस्क्राईब सुद्धा नक्की करा आणि माझा लुक कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. पण खूप गडबडीत माझा हे लुक मी केलाय, काही म्हणजे काहीच मेकअप नाही केलेला. चला मग बाय बाय.